गुरुवारी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात लागलेत बॅनर। शिवसेना कार्यकर्त्यांकडून शहरात बॅनर लावले आहेत। दसरा मेळाव्याला दोन्ही बंधू एका व्यासपीठावर येणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। साधारणपणे 10 महिन्यांपूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्याला राजकीय वळण देण्यात आलंय। मात्र आता देशमुखांनी फॉरेन्सिक रिपोर्टबद्दल मोठा दावा केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले, तर आमदार आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर देखील टीका केली आहे। ब्रिटनमध्ये विदेशी कामगारांना तिथलं कायमस्वरूपी वास्तव्य मिळवण्यास पात्र होण्यासाठी आता 5 ऐवजी 10 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। तसंच स्थलांतरितांना एक नवीन चाचण्यांची मालिका पास करावी लागणार आहे। वगळण्यात आलेल्या 18 गावांचा पुन्हा केडीएमसी प्रभाग रचनेत समावेशावरून वाद पेटलाय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुकीच्या रचनेविरुद्ध मनसे नेते प्रकाश भोईर यांनी ह्या प्रभाग रचनेवर थेट राज्य निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवलाय। यंदाच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार मोठ्या संकटात सापडलेत। भात पीक, नारळ आणि पोकळीचं अतिवृष्टीमुळे झालेलं मोठं नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झालेत। माहूरगड संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला जाणार आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माहूरगड देवस्थानाने पुढाकार घेतलाय। राज्यातील कर्करोगाच्या वाढत्या गंभीरतेकडे पाहता उपचार, मनुष्यबळ आणि संशोधन यांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। भूमी अभिलेख विभागातील भूकर मापकांची 903 रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून यासाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। आणि गेल्या 4 दिवसांपासून ओंकार हत्तींमुळे सावंतवाडी तालुक्यातील मडुरा, कास आणि सातोसे परिसरातील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय। हत्तीने शेतातील उभं पीक मोठ्या प्रमाणावर तुडवलं असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः पायाखाली तुडवला गेलाय।